तर नमस्कार मंडळी, माझं नाव श्लोक श्रीधर शिकप. बाय 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 बाय. तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगवर. आज व्हिडिओ रिक्षात चालू झाली आहे. मी रिक्षात आहे. माऊ मी मामा का समेक्ष गणपती बघायला चाललोय. तिथे नॉनव्हेज. तर आता आपण वाशीला चाललोय. वाशीलाच ना गणपती बघायला. मिनी मार्केटला फिरायला चाललोय. माऊचा बड्डे आज. मस्त पैकी आम्ही पार्टी केली. आम्ही काल होळी पण खेळलो रात्री. आज पण खेळणार आम्ही. आज पण रात्री खेळणार. काल तर आम्ही 2 वाजेपर्यंत जागे. काल 2 वाजेपर्यंत जागे होतो. मस्त. पप्पा चालले उद्याचा दिवस तेवढा. परवा जाणार. काय नाही आता रिक्षात बसलोय. मजा. 1 दिवस फक्त. उद्या जाणार ना. उद्या चालले पप्पा. गावचं आम्ही गावाला पण गेलेलो. गावचं विसर्जन करून मग आलो इकडे. 3 तारखेला आलो. चला भेटूया पुढे मिनी मार्केटला. आलो आपण. पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला. राजा नवी मुंबईचा. मस्त डेकोरेशन केलं. हत्ती आहे, लायन आहेत, सगळे हत्ती आहेत. लाईन आहे. राजा नवी मुंबईचा. वाशीचा गणराज वाशीचा आणि राजा नवी मुंबई. मस्त. नमस्कार मंडळी. इथं पण आले आहेत ब्लॉगर अवतारले. तर वाटतं म्हणजे रात्रीचं शो दाखवत असतील. आय थिंक. चला पाऊस म्हणतो यार. बारीक आलाय पाऊस. चप्पल काढून घेऊया. स्थापना 1984-86. मस्त बनवलं. आतमधलं पण दाखवतो. हा बघा गर्दी आहे. लाईन आहे. जास्त मोठी लाईन नाही, छोटी लाईन आहे. थोडा आवाज मोठा ठेवायचा. येस. होय. चला आतमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मस्त बनवलंय डेकोरेशन. जंगल थीम आहे ते. सगळं टायगर आहे, हत्ती आहे, स्नेक आहे, सगळं आहे. रॅट बिट सगळं आहे. मोठे ब्लॉगर पण आहेत आपल्यासोबत. बघा हत्तीचे डोळे हलके आहेत. त्यांचं हर टाइम चांगलं डेकोरेशन असतं. मागच्या वर्षी पण चांगलं होतं. मागच्या वर्षी पण जेव्हा आम्ही आलेलो ना तेव्हा पण मस्त गेलेलं. त्यामुळे बोलतोय तिथं पक्षी आहे. पक्षी आहे. खाली हे टाकले, स्टोन टाकलेत. ते आपण जे फिश टँक मध्ये वापरतो ना ते रॅबिट आहेत. सगळं खूप मस्त आहे. त्याला आतमधलं पण आवडतं. कंगारू आहे. इथं काय ठेवलं बघा. तुपाचं भांडं ठेवलेलं आहे. मच्छी बिच्छी. हां इथं फिश आहेत. तिथं दिसते का त्या बघा. तिथं फिश आहेत. मस्त बनवलं. मस्त. हां इथं फिश आहेत. आणि आपला बाप्पा. झालं आपलं दर्शन मस्त.
आपण म्हणजे आम्ही दिवसा आलोय म्हणून गर्दी नाही, रात्रीचं आलो तर गर्दी पण असेल मस्त लाईट बीट. तर त्याला आता पुढच्या गणपतीला जाऊया. आणि हा गणपती म्हणजे मामा कुठे बसतोय? वाशीचा सेंट लॉरेन्सच्या इथे पुढे. तर चला आता पुढे बघूया. पुढे गणपती शोधतात कुठे आठवत नाही मग, कारण की कसं गणपतीतच आम्ही जास्त फिरतो. बाकी वेळेस पण फिरतो, पण आम्ही तेव्हा मिनी मार्केट शॉपिंगला, आणि बाकी जास्त गणपतीसाठीच. मस्त आहे गणपती, या तुम्ही पण या दर्शन. चला पुढचा दाखवतो. गणराज वाशीचा हा सेक्टर 13 बसतो. बाकी काय नाही तेवढेच. चला आता पुढच्या गणपतीला जाऊया. दिसतोय का? बोल. समोरचा पण ब्लॉग चालू आहे. मध्येच व्हिडिओ बनवतो. गेला पाऊस? आहे पाऊस पण आला. चला आपण आलो आहे अजून एका गणपती म्हणजे एकता सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांचा गणपती आहे. त्या पण ब्लॉगर आलेत आणि इथं शॉप्स आहेत. तर हा गणपती बसतो सेक्टर 16A, आणि जो जुना त्याच्या आधी बघितला तो बसतो सेक्टर 15 होता ना तो कॉलेजचा. 15 नाही, आता जो आपण गेलो तो सेंट लॉरेन्स. हा जो आता बघून आलो गणपती सेंट लॉरेन्सच्या इथं बसतो. चला समोरच आहे गणपती. हा 16A आणि तो हा 16 कन्फ्युजन होतं. हा आहे हा गणपती सेक्टर 16चा राजा. ह्यांचं 31वा वर्ष आहे. वाशी नवी मुंबई. समोर एवढा ओपन एरिया आहे. इथं खूप साऱ्या ड्रॉइंग्स पण लावल्या छोट्या मुलांच्या, बघू शकता. खूप साऱ्या ड्रॉइंग आहेत. गणपती काढले. चला आतमध्ये जाऊया. आधी इथूनच एक छत्री थांबा, आतमध्ये गेल्यावर दाखवतो. तर हा आहे सेक्टर 16चा राजा. असे इथे लोकमान्य टिळक आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पिक्चर लावले. असं डेकोरेशन आहे. हे यांचं बुक छापलेलं आहे 2025चं. हा गणपती आहे लालबागचा राजासारखाच आहे, सेम लालबागचा राजासारखा. तर आता काय नाही, फोटो काढतो, पाय पडून देतो, तुम्हाला थोडे फास्ट दाखवतो. चला आलं आपलं दर्शन. मूर्ती सेम लालबागच्या राजासारखीच आहे. अरे यार पाऊस पण आला आहे. मंडपात गेलो तसा पाऊस गेला, बाहेर आलो तसा परत आला पाऊस. आता पुढच्या गणपतीला घाललं. सेम लालबागच्या राजासारखी मूर्ती होती. आय थिंक समोरच एक मंडप आहे की नाही माहित नाही तिथे गणपती. चला जाऊया. वाशीला गणपती बघायला फिरायला येऊ शकता तुम्ही. सानपाड्याला पण आहेत. मी सानपाड्याची व्हिडिओ टाकली आहे, तुम्ही बघू शकता चॅनलवर जाऊन. चला पुढचा गणपती दाखवतो. अजून एका जागेवर आलोय, दिसलं म्हणून आम्ही आलो. आहे इथे गणपती बॅनर त्या लावलाय. चला बघूया आतमध्ये जाऊन. इथे वाटतं इथे. चल ना बघू. विचारा आधी. नाही आय थिंक विसर्जन झालंय. नाही आहे आवाज तर येतो गणपतीचा, म्हणजे गाण्यांचा नाही. सेफ गर्दी नाही, महाप्रसाद चालू आहे.
महाप्रसाद चालू. चला महाप्रसाद चालू आहे. वाशीचा मोरया हा पाय मस्त मूर्ती आहे. पाय पडून घेतो आणि तुम्हाला तो शॉर्ट्स दाखवतो कारण की गर्दी आहे तर जास्त नाही दाखवू शकत. महाप्रसाद चालू आहे इकडे. मस्त दर्शन झालं. गर्दी होती कारण की महाप्रसाद होता आज त्यांचा. वाशीचा मोरया जाऊ शकता तुम्ही पण. हा आता काय विसर्जनाचा बाप्पा चालले उद्या. आज महाप्रसाद होता त्यांचा आणि मूर्ती मस्त होती पण खूप म्हणजे गल्ली गल्लीतून बसवलेला होता ना तो. बाहेर हवा होता गणपती कारण की आता काय काय लोकांनी जर बोर्ड वाचून आले पण तिथून भेटला नाही कारण की आम्हाला पण पहिला भेटला नव्हता. मग आम्ही तिथून विचारलं एकाला मग तेव्हा बोलले की इथं आहे गणपती तिथं गल्लीत आहे. पुढे पण एक वाटतं आणि मस्त मूर्ती होती सुंदर. चला पुढे दाखवतो कुठचा गणपती आहे. आता अजून एका गणपतीच्या खया पडायला आपण आलेलो आहे. चप्पल काढून घेऊया मग दाखवतो. आलं आपलं दर्शन. चला पुढे पुढच्या गणपतीकडे. चला 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 रोजच्या बघ इथं पण येते समोर अजून. तो पण चला म्हणतो. जन्म इथे झाला. हा समीक्षा जन्म इथेच ना. कुठे समूचा जन्म इकडे झाला वाशीला. आता आपण समूला एक्सचेंज करायला चाललो आपण. एक्सचेंज करायचा एक्सचेंज इथे झाला इथे. दिसतंय तुम्हाला हे अजून एक समोर सेक्टर 10 सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ. चला दाखवतो. समोरला एक्सचेंज करायचं आता. इथून पाय पडून झालं की एक्सचेंज ना. त्याला दाखवतो पुढे गेल्यावर. समोर आहे आपला वाशीचा कैवारी. कैवारी ब्लॉगर बघा. ब्लॉगर मोठं ब्लॉगर. थांबा पाय पडून घेतो मग दाखवतो. हॅलो पिल्लू हात जोड नाही ते दोघांनी हात जोडून झालं आपलं दर्शन. त्यांचं 40वं वर्ष वाशीचा कैवार. निघूया आपण इथून. बाळाबाई गणपती बाप्पा. चला ही छत्री मामा का तुझ्याकडे आहे ना. छत्री राहायची. पाऊस आला आहे परत. पण ही ट्रॉली इथं ठेवली म्हणजे गणपती उचलून ठेवलेला आहे. स्टेज बांधली नाही आणि त्याच्यावर ठेवला म्हणजे विसर्जनाच्या वेळेस उचलतील ट्रॉली. चला पुढचा गणपती दाखवतो. जास्त नको मोठा होईल ब्लॉग आपला. आपण आलो आहे इथे आगमनाधीश. इकडे आगमनाधीश वाशीचा महाराजा. त्याला आतमध्ये दाखवतो. इकडं आहे महाराजा नवी मुंबईचा असं तिथे दिलेलं आहे. किती कॅमेरा हलवतोय. 16 फुटाची मूर्ती आहे. या गल्लीतूनच
नाही गल्लीच नाही. तर बघा समोरून आणले नसणार, तिकडून म्हणजे येण्याला एक रस्ता, कारण की इथे मध्ये पोल आहे. महाराजा नवी मुंबईचा आगमनाधीश वाशीचा आगमनाधीश वाशीचा. चला आतमध्ये दाखवतो. आपलं दर्शन. वाशीचा महाराजा, मस्त मूर्ती होती, उभी मूर्ती होती, खूप उंच मूर्ती होती, 16 फुटाची होती, 16 फुटाची. आता पुढच्या गणपतीला माहित नाही आता कुठं जायचं. आणि इथे ना म्हणजे छोटी गल्ली आहे, तर इथून तर आणणं पॉसिबल नाही, कारण की इथे ना मध्ये तिथं पोल आहे, म्हणजे असे पिल्लर आहेत. आपण येऊ शकतो पण गणपती येणं मुश्किल आहे. ते पाठी ना तिथं रोड आहे, आता त्यांनी तिथं स्टेज बांधलेला, तिकडून ते आणत असणार आहे. असे लाईनीत 3-4 गणपती आहेत समोर समोर. इथे पाठी पण 2 गणपती होते समोर समोर, ते जाताना करायचे. थांबा दाखव. ते पाठी 2 तिथं होते, आणि हा थांबा, आणि हा वाशीच्या महाराजाचं हे म्हणजे बॅनर आहे, म्हणजे त्याबरोबर नाही. मस्त बनवलं त्यांनी, फुलांनी बनवलं, अख्खा फुलांनी बनवलं. आणि इथं पण आता समोर समोर 2 गणपती दिसत आहेत. चला ते दाखवतो तुम्हाला. अजून एक गणपतीच्या एंट्री कुठून आहे? आत हा इथं आहे, आणि बाहेर तिथं आहे. चला चप्पल काढूया, जाऊया, दाखवतो तुम्हाला. मुंबईचा राजा कोण? हे दिलाय. अरे हळूहळू. हा अख्खा टिश्यू पेपरने बनवलेला आहे. खूप मोठी गणपतीची मूर्ती आहे, वाशीचा सम्राट. झालं दर्शन, गणपतच बसलं, पाऊस आला. वाशीचा सम्राट. अख्खी मूर्ती टिश्यू पेपरनी बनवली, कशी आणली असेल, बनवायला पण कसं असेल माहिती नाही. आणि डेकोरेशन पण आपले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं आहे सगळं आहे. सिंधुदुर्ग, रायगड, शिवनेरी सगळे. चला बघूया. मी इथूनच बाहेर पडलो आहे, ते समोरून तिथून रांगोळी पण काढली आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीचा खेतवाडीत कोण तांडा त्यांचा गणपती बघितला असेल तर तोनी हा सिमिलरच आहे, पाऊस पण आला. आणि हा गणपती अख्खा टिश्यूने बनवलेला, टिश्यूने सम्राट, वाशीचा सम्राट. हा बोर्ड आहे ना, नंतर 43 वर्ष आहे, 43 किंवा 43 ना, 43 किंवा 34 दिसत नाही ना ते. चला बारीक झाल्या तेव्हा निघूया. हे पिलू पॅन्ट वरती घे. तोंड पूर्ण दिसत नाही, ब्लॉक करतोय. कॅमेरा कसा पण असा करतोय आणि व्हिडिओ काढतोय समोर. चाल ना, आता ते चिखल लागलं. चला पुढच्या गणपतीला जाऊया. आणि इथं ना म्हणजे खूप रिस्की येते आणलं, जरा पण धक्का नाही लागला पाहिजे, कारण की आपली पीओपीची मूर्ती असेल तर आपण नीट म्हणजे कडक असतात ना, तशी टिश्यूची असतात, जरा तरी धक्का लागला तर. म्हणून चला आता पुढे निघूया. समोर पण आहे, आता तिथे जायचं की नाही माहीत नाही, बघूया.
दर्शन झालं. वाशीचा विघ्न होता. गणपतीचं नाव वाशीचा विघ्न होता. पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे सोसायटी आहे वाटतं ही. तो सोसायटीमध्ये उभी मूर्ती कशी आणली असेल मी काय माहिती. म्हणजे इथून येण्याला इतका जागा नाही. मूर्ती इथून येणार नाही. सॉरी मूर्ती, अरे यार मूर्ती खूप उंच आहे. इथून तर येण्याला आहे. आय थिंक पाठून रस्ता असेल तिथून आणली असेल. समोर व्हिडिओ काढली का? व्हिडिओ काढली. मस्त मूर्ती होती, मला आवडली. आम्ही किल्लर काय माहिती आता आठवत नाही कोणाला कुठे गणपती. त्याला पुढचा गणपती टाकतो. जास्त काय बोलत नाही कारण की व्हिडिओ मोठी होईल नाही तर. तर ही मूर्ती ना सेम मागच्या वर्षीची राजा तेजुका आहे ना, राजा तेजुका आहे सेम त्याच्यासारखी आहे. सेम म्हणजे सेम त्याच्यासारखी का बघा. हे पण ब्लॉकरमध्ये जागतात म्हणजे बंद पाडतायत. हा हळद कुंकू काय नाही. मस्त मूर्ती आणि खूप मोठी मूर्ती आहे. आणि म्हणजे खूप म्हणजे गल्ली तिथून आली कुठून आहे ते आपल्याला माहित नाही नक्की. तर पुढचा दाखवतो, फोटो बिटो काढतो आणि मग भेटूया. बघू शकता तुम्ही पाऊस लय आला आहे जोरात आणि या पावसातून आम्ही फिरतो. आणि एवढी छोटी गल्ली आहे त्याच्यातून तो गणपती आलेला आहे. ते मार्केट आहे ना, मार्केट तिथं बसतो हा गणपती. तिथं बसतो, तिथं बसतो, तिथं बसतो, तिथं बसतो. चला. आणि सगळीकडे तुमचंही ना एवढं दोन. आणि प्रसादाला पण लय काय काय ठेवलेलं होतं. मी म्हणजे तसं खेडेविडे नाही, अलगच प्रकारचं म्हणजे पोहे बिहे हे होतं सगळं. आणि मार्केट येतं वाशीचं घर, तुम्ही व्हिजिट करू शकता. डेली खुल्लं असतं. एडेच मार्केट आहे. त्याला पुढच्या गणपतीत दाखवतो, जास्त काय दाखवत नाही. तर आपण डायरेक्ट आलो घरी आणि की पाऊस आला, खूप जोरात पाऊस आलेला म्हणून जास्त थांबलो नाही आणि आलो डायरेक्ट घरी. तर ब्लॉग कसा वाटला ते सांगा तुम्ही, कमेंट करा, लाईक सबस्क्राईब शेअर सगळं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू, चॅनल टाटा, गुड बाय. आणि आपण वाशीचे सगळे गणपती फिरलो, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच फिरलो. थोडेफार बाकी असतील, राहिले असतील, माहिती नसतील ते राहिले असतील. बाय बाय.